काय झालं? चप्पलचं दुकान आहे का इथे? हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरात खुश असाल, आनंदी असाल. तर आज आपण चाललो आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. सकाळचे 6 वाजले आहे. प्रवासाची सुरुवात आत्ताच झालेली आहे आणि आत्ता सर्वात पहिल्यांदा चाललो आहे आम्ही थेऊरला चिंतामणीच्या दर्शनासाठी. कारण म्हटलं प्रवासाची सुरुवात गणपतीच्या दर्शनाने करूया. तर चला तुम्हाला दाखवते आमचा पुढचा प्रवास. तर ट्रिपची सुरुवात झालेली आहे थेऊरच्या श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनाने. सकाळचं वातावरण एवढं छान, प्रसन्न, शांत आहे. आम्ही पोचलो तेव्हा नुकतीच मंदिराबाहेरची फुलं आणि प्रसादाची दुकानं उघडतच होती. तिथून मस्त ताजी फुलं आणि प्रसाद घेतला. त्यावेळी म्हणजे अजिबातच गर्दी नव्हती, त्यामुळे खूप निवांत आणि शांत वातावरण होतं. काहीच लगबग नाही, काही गर्दी नाही, काहीच नाही. आणि प्रसाद घेऊन निघालो मुख्य मंदिराकडे. आणि मंदिरात एंट्री घेताच बाजूला आहे दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर. तर पहिल्यांदा दक्षिणमुखी हनुमानाचं दर्शन घेतलं. आणि आता निघालो मुख्य गाभाऱ्याकडे चिंतामणी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आज पहिल्यांदा अष्टविनायकाच्या गणपतीचं दर्शन घ्यायला सकाळी 7 वाजता पोचलो आहे. आणि पहिल्यांदा असं बघते की मंदिर पूर्ण रिकामं आहे, कोणीच नाही आहे, फक्त आम्ही आहे दर्शन घ्यायला. आणि आता आम्ही मुख्य गाभाऱ्याकडे पोचलो आणि गणपती बाप्पाचं मस्त असं दर्शन घेतलं. दिवसाची सुरुवात एकदम मंगलमय झाली आहे. गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेतल्यानंतर खूप मन प्रसन्न झालं. काही क्षण मंदिरामध्येच थांबलो, मनापासून प्रार्थना केली, गणपती बाप्पाला आशीर्वाद मागितला. आणि नंतर दर्शन झाल्यावर मंदिर परिसरामध्ये असलेल्या भगवान शंकराचं सुद्धा दर्शन घेतलं. एकाच ठिकाणी गणपती बाप्पा, हनुमान आणि महादेवाचं दर्शन झालं. त्यामुळे दिवसाची सुंदरच अशी सुरुवात झालेली आहे. आणि मंदिरात जास्त गर्दी नसल्यामुळे निवांत दर्शन झालं. थेऊरपासून 155 किलोमीटरवर असलेल्या नीरा नरसिंगपूरला आपण चाललो आहे. गणपती बाप्पाचं सुंदर असं दर्शन झालं आणि आता आपण आलो आहे नीरा नरसिंगपूरला लक्ष्मी नृसिंह मंदिरामध्ये भगवान नृसिंह आणि भक्त प्रल्हादाचं दर्शन घेण्यासाठी. थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलो आहे नीरा नरसिंगपूरला भगवान नृसिंह आणि भक्त प्रल्हादाचं दर्शन घ्यायला. चला बघूया मंदिर कसं आहे. मंदिराच्या परिसरात पोचल्यावर सर्वात आधी तिथलं वातावरण अनुभवायला मिळतं. सकाळची वेळ असल्यामुळे वातावरण तर सुंदर होतंच, पण जेव्हा आपण अशा सुंदर ठिकाणी जातो तेव्हा तिथले अनुभव काही वेगळेच असतात. मंदिरात जाण्याआधी थोडा परिसर पाहिला. मंदिराची रचना आणि आजूबाजूला वातावरण खूप छान वाटत होतं. अशा ठिकाणी गेल्यावर आपण कितीसुद्धा घाईत असलो ना तरी काही क्षण थांबावंसंच वाटतं, तिथे वेळ घालवावंसंच वाटतं. त्यानंतर सगळं मंदिर बघितलं, तिथलं बांधकाम बघितलं, एवढं छान रचना केली होती. आणि त्यानंतर आम्ही नरसिंह भगवानाचं दर्शन घ्यायला गेलो. देवासमोर आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा मनात एक वेगळीच भावना येते. काही क्षण शांतपणे दर्शन घेतलं आणि मनापासून प्रार्थना केली. खूप छान दर्शन झालं, मन प्रसन्न झालं. या ट्रिपमध्ये आम्ही अनेक देवस्थानांना भेट देत आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक वेगळा अनुभव मिळतो आहे. प्रत्येक मंदिराचं वेगळंच महत्त्व आहे आणि तिथलं वातावरण नेहमी मनात कायम राहून जातं. भगवान नरसिंहाचं दर्शन घेतलं आणि
मंदिरामध्येच महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं छान असं दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर ना आम्ही मंदिर परिसरामध्ये थोड्या वेळ फिरलो, थोडेफार फोटोज काढले, आजूबाजूचं वातावरण बघितलं आणि खूप छान सुंदर क्षण अनुभवले. मला म्हणजे पर्सनली अशा प्रवासांमध्ये सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे फक्त दर्शन नाही, तर त्या ठिकाणी आपण जे वातावरण अनुभवतो. रोजच्या धावपळीमधून थोडा वेळ दूर राहून देवाच्या चरणी काही क्षण घालवता येतात, हीच खूप छान गोष्ट वाटते. मंदिराच्या आवारामध्ये ना खूप छान असे छोटे छोटे मंदिरं आहेत. पहिले दत्त गुरूंचं दर्शन घेतलं. एकाच मंदिरात जेव्हा अनेक देवांचे दर्शन घ्यायला मिळतात तेव्हा किती छान वाटतं. दत्तगुरूंचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि नंतर महालक्ष्मी मातेचं सुद्धा दर्शन घेतलं. मंदिरामध्ये गरुड देवांची एवढी छान अशी मूर्ती होती. खूप अशी मोठी आणि खूप आकर्षक अशी मूर्ती होती गरुड देवांची. आता इथली एक खास गोष्ट म्हणजे नरसिंह भगवानाच्या अगदी समोरच भक्त प्रल्हादाचं मंदिर आहे. भगवान नरसिंह आणि त्यांचे परमभक्त प्रल्हाद यांचं नातं किती सुंदर आहे हे इथे आल्यावर जाणवतं. भक्त प्रल्हादाची भगवानांवरची श्रद्धा आणि विश्वास याची आठवण इथे प्रत्येक क्षणी होते. अशी मान्यता आहे की भक्त प्रल्हादाने भगवान नरसिंहाची मनोभावे भक्ती केली होती आणि त्यांच्या भक्तीमुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिलं, अशी पवित्र कथा इथे सांगितली जाते. म्हणूनच नरसिंह भगवानाचं दर्शन घेतल्यानंतर समोर असलेल्या भक्त प्रल्हादाचं दर्शन घेणं हा एक वेगळाच अनुभव वाटतो. काही क्षण तिथे उभं राहिलो आणि निघालो पुढच्या प्रवासाकडे. तुम्ही कधी नीरा नरसिंगपूरला आले आहेत का हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता पोचलो आहोत आपण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत तुळजापूरला. आणि खरं सांगायचं तर याच्या पुढचा प्रवास मी सुद्धा तुमच्यासोबत पहिल्यांदाच अनुभवणार आहे. खूप वर्षानंतर तुळजापूरला आलो आहे आणि खूप जास्त गर्दी दिसते आज. चला बघूया दर्शन कसं होतं. दर्शनाच्या लाईनीत थांबलो आहे. एवढी जास्त गर्दी आहे, जवळजवळ 2 तास लागतील आता दर्शनाला. आम्हाला वाटलं की मे बी गर्दी नसेल, पण इथे आल्यावर अपेक्षेपेक्षा जरा जास्तच गर्दी होती. छान वाटलं, डोळे खूप आले. पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि अनुभव खूपच सुंदर. मंदिर परिसरामध्ये बरेच देवी देवतांचे मंदिर आहेत. तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि आता आपण जाणार आहे कल्लोळ तीर्थाजवळ. तर हा आहे कल्लोळ तीर्थ. मी असं ऐकलं आहे की अनेक पवित्र नद्यांचा इथे संगम होऊन याला कल्लोळ तीर्थ म्हटलं गेलेलं आहे. कल्लोळ तीर्थ हे तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये एक अतिशय पवित्र तीर्थकुंड आहे. तुळजापूरच्या पवित्र भूमीवर कल्लोळ तीर्थ हे अनेक भक्तांच्या श्रद्धेचं एक महत्त्वाचं स्थान आहे. अशी श्रद्धा आहे की अनेक पवित्र नद्यांचे तत्त्व इथे एकवटलं आहे आणि देवी तुळजाभवानीच्या दर्शनापूर्वी या तीर्थाचं दर्शन किंवा पाण्याचा स्पर्श करणं हे शुभ मानलं जातं. पण आता काही कारणामुळे हे बंद ठेवण्यात आलेलं आहे. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे तुळजापूरचं. खूप सुंदर दर्शन झालं, मन प्रसन्न झालं. आणि आता पहिल्यांदा आम्ही आता जेवणार आहे आणि त्याच्यानंतर अक्कलकोटला निघणार आहे. आणि अक्कलकोटचं स्वामींचं दर्शन कसं होतं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. मंदिराच्या बाहेर खूप छान बांगड्यांची दुकानं होते. काही बाया बांगड्या घेऊन बसल्या होत्या. तर मी पण बांगड्या भरून घेतल्या, कारण या बांगड्या देवीच्या आशीर्वादाचं आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. संध्याकाळचं 6 वाजले, खूप जास्त भूक लागली आहे. थांबलो आहे हॉटेल प्रसिद्धीमध्ये. सकाळी नाश्ता केला होता, त्याच्यानंतर काहीच खाल्लेलं नाही आहे. सो आता बघूया काय ऑर्डर करतो. Good morning.
श्री स्वामी समर्थ. आम्ही पोहोचलो आहे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. श्री स्वामी समर्थ. फायनली अक्कलकोटला पोहोचलो आहे. रात्रीचे 10 वाजले आणि आता रात्रीची वेळ असल्यामुळे खूप छान दर्शन झालं आहे. कुठली गर्दी नाही आहे आणि खूप प्रसन्न वाटते कारण पहिल्यांदाच मी अक्कलकोटला आले. खूप सुंदर दर्शन झालं. एवढं स्वामींचं सुंदर दर्शन झालं. अजून काय हवं. असं वाटलं नव्हतं की आज येऊन दर्शन घडेल, पण एवढं सुंदर दर्शन झालं की शब्दात सांगता न येणारा असा अनुभव होता. आणि स्वामींची कृपा तर बघा की दर्शन तर घडलंच आणि आम्हाला महाप्रसादसुद्धा मिळाला. पोळी, शिमला मिरचीची भाजी, आमटी आणि भात एवढा सुंदर प्रसाद घेतला. इथलं स्वामींच्या पालखीचं दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन घेतलं आणि आजचा दिवस एवढा सुंदर गेला आहे. महाप्रसादाच्या रांगेत थांबल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप कानावर पडला. स्वामींचा जप केला आणि अक्कलकोटला आल्यावर महाप्रसादाचा लाभ मिळणं ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. खरंच आजचा दिवस खरंच सत्कारणी लागला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर रात्री खूप लेट झालं होतं त्यामुळे इथे स्टे केलं होतं काकाश्री यात्री निवासमध्ये आणि एवढं लेट झालं होतं आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे रूमवर गेलो आणि डायरेक्ट झोपूनच गेलो. आता आम्ही चाललो आहे गाणगापूरला दर्शनासाठी. पहिल्यांदा अक्कलकोटला आता आहे तर स्वामींचं परत एकदा दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर गाणगापूरला निघणार आहे. रात्री दर्शन झालं पण आता अक्कलकोटमध्ये आहे आणि स्वामींचं दर्शन पुन्हा एकदा न घेता निघून जाणं हे तर चुकीचंच झालं असतं. त्यामुळे परत एकदा मंदिरामध्ये आलो स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. छान असं स्वामींचं दर्शन घेतलं कारण याआधी मी कधीच अक्कलकोटला आलेली नाही आहे आणि आज पहिल्यांदा अक्कलकोटला आले आणि हा अनुभव प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. अक्कलकोटला आलंच पाहिजे आणि स्वामींचे दर्शन घेऊन एक वेगळंच समाधान मिळतं हे इथे आल्यावरच जाणवतं. तर सगळ्यांनी नक्की एकदा अक्कलकोटला या आणि तुमचा अनुभव कसा होता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी मस्त स्वामींचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे गाणगापूरला नृसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आणि खूप सुंदर सकाळची सुरुवात झालेली आहे. एकदम छान आणि आता आम्ही नाश्त्यासाठी वगैरे थांबणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी दाखवेल. बाबा तुम्हाला काय बोलायचं आहे? खूप छान वाटलं. श्री स्वामी समर्थांचं छान दर्शन झालं. माझ्या कृष्णाला खूप दिवसाचं आम्हाला दर्शनाकरता घेऊन यायचं होतं पण ते जमलं नाही. पण आज आलो आणि साक्षात स्वामींचं संध्याकाळी आलो तेव्हाही आणि आता सकाळी पण खूप छान दर्शन घेऊन आता आम्ही गाणगापूरच्या दिशेने श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या निर्गुण पादुकांचं दर्शन घेण्याकरता निघालो आहे. धन्यवाद. तुला कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? खूप छान वाटलं. खूप दिवसाची इच्छा होती यायची, आज पूर्ण झाली. आई तुला काय बोलायचं? कसं झालं तुझं दर्शन अक्कलकोटचं? निशांत बोल. दर्शन खूप छान झालं. काल निघालो होतो आम्ही सकाळी पहाटे 6 वाजता. पहिलं थेऊरचं दर्शन केलं गणपतीचं, नंतर नरसिंहपूरला गेलो, नंतर तुळजापूर केलं आणि नंतर वाटलं की आम्हाला आता दर्शन मिळणार नाही, मंदिर बंद होईल. लवकर पोचलो 10ला 10 कमी असताना आणि दर्शन झालं आमचं. खूप सुंदर झालं. रात्री कोणच नव्हतं, गर्दी नव्हती, काय नव्हती. छान झालं आणि सकाळी पहाटे पण आम्ही दर्शन केलं आणि आता निघालो आम्ही गाणगापूरला. बघूयात आता पुढचं. ओके, सो असा होता आमचा अक्कलकोटचा एक्सपिरियन्स. तर आता गाणगापूरला चाललो आहे, तिथलं पण दर्शन तुम्हाला घडलं. कसं झालं तुझं दर्शन? स्वामींचं दर्शन कसं घेतलंस तू? छान. कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? छान. आता नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये थांबलो आहे.
अभिनंदन हॉटेलमध्ये. घरी असतो मला कधीच म्हणजे आमच्या कोणालाच एवढं लवकर भूक लागत नाही. आणि आता बाहेर आलो आहे तर सकाळी उठलो आहे तेव्हापासून एवढी भूक लागली आहे. मस्त वातावरण, ऊन पण नाही आहे आणि पाऊस तर काही प्रश्नच नाही, पाऊसच नाही. काहीतरी छान असं मागवलं आहे. मस्त पोट भरून असा नाश्ता झाला आहे आणि आत्ता निघालो आहे पुढच्या प्रवासाला. काल माझी आणि निशांची दोघांची मंदिरातनं चप्पलच गेली, एक साथ दोघांची गेली आहे. त्यामुळे बिना चपलीचंच फिरतो आहे आम्ही. पायाला पूर्ण चटके बसतात, एवढी तापली आहे जमीन. मस्त आहे, मस्त असं वातावरण आहे, सुंदर असं शेत आहे मागे. असं वाटतंय ना तुझ्या? एवढं कडकडीत ऊन आहे आणि चपला नाही आहेत पायात. टेन्शन आलं आता मला जायचं. पाय भाजतायत का? पाय भाजतायत का? चल. काय झालं? पायाला चप्पलचं दुकान आहे का इथे? कुठे चप्पलचं दुकान आहे का इथे? चप्पलचं दुकान त्या पुढं दुकान असं नाही, ते खाली घेऊन बसली. आणि अखेर आम्ही गाणगापूरला पोचलोय. समोर मंदिराचा कळस दिसताच सगळा प्रवास सार्थकी लागल्यासारखं वाटलं. आता फक्त ओढ होती ती फक्त दर्शनाची. चला सोबत नरसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन. आता खाली असेल तर माहिती नाही, पण नसेल गर्दी तर खूप छान दर्शन आहे. आता आपण पोचलो आहे नरसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मुख्य गाभाऱ्यामध्ये. चला सोबत दर्शन घेऊया. मंदिराचं बांधकाम छान आहे, इथलं नक्षीकामसुद्धा तेवढंच सुंदर आहे. या मंदिरात आल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते, एक वेगळीच अनुभूती आहे. श्री नरसिंह सरस्वती महाराज हे भगवान दत्त श्री गुरुदेव दत्त. त्यांची कर्मभूमी असल्यामुळे या स्थानाला एक विशेष श्री गुरुदेव दत्त. वेगळीच अनुभूती मिळाली आज. आजचं हे सुंदर असं दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचे गाणगापूरमध्ये काही अनुभव असतील हे सुद्धा मला नक्की सांगा. एवढं सुंदर असं दर्शन झाल्यानंतर प्रसादाच्या रांगेत उभं राहायलाच लागणार होतो. तेवढ्यात कळालं की प्रसाद एकदम थोडासा राहिला आहे, संपणारच आहे. त्यामुळे सगळेजण पळत जात होते प्रसाद घेण्यासाठी. आणि पटकन मी सुद्धा गेले, कारण एकदम शेवटचे 4-5 घास असा एवढाच प्रसाद उरला होता. मला असं वाटत होतं की मिळेल की नाही प्रसाद, पण आम्हाला ॲटलिस्ट एक घास तरी प्रसाद मिळाला. दर्शनानंतर आम्हाला सुशिला प्रसादाचा लाभ मिळाला. गाणगापूरमध्ये या प्रसादाला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे. आम्ही सुशिलाबद्दल बरंच काही ऐकलं होतं, पण कधी खाल्ला नव्हतं. पण मला महाराजांच्या मंदिरातच हा प्रसाद खायला मिळेल हे कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे एवढा सुंदर असा प्रसाद घेतला. सगळ्यांनी मिळून आम्ही प्रसाद घेतला. आणि आता प्रसाद घेतल्यानंतर आम्ही निघणार होतो त्रिवेणी संगम बघण्यासाठी. या संगमाबद्दल पण बरंच ऐकलेलं आहे. तिथे नरसिंह सरस्वती महाराजांचं एक मंदिर आहे. तर आमच्यासोबत तुम्हीसुद्धा चला त्रिवेणी संगम बघण्यासाठी. प्रसाद घेतल्यानंतर मी निशांत आणि माझी बहीण मधुरा आम्ही परत एकदा गेलो, कारण काहीच गर्दी नव्हती. त्यामुळे म्हटलं आता आलो आहे एवढ्या लांब आणि पहिल्यांदा आलो आहे आणि काहीच गर्दी नाही आहे, तर चला परत एकदा दर्शन घेऊया. मग गेलो, परत एकदा महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघालो त्रिवेणी संगम बघण्यासाठी. चला आता बघूया गाणगापूरचा पवित्र संगम. छान हवं.
संगमला आलो आहे, त्रिवेणी संगम बघण्यासाठी. आणि इथे मेन मंदिर आहे. तर बाबा पार्क करायला गेलेत गाडी, मग आतमध्ये जाणार. देऊळबंद सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर ही जागा तुम्हाला नक्कीच ओळखीची वाटेल. इथे श्री गुरुचरित्र पारायणाचा प्रसंग दाखवला होता मूवीमध्ये. आज प्रत्यक्ष या पवित्र ठिकाणी येण्याचा योग आला आहे आणि हे खरंच खूप खास वाटतं आहे. इथे प्रत्येक भक्त श्रद्धेने लाल पिवळा धागा बांधून आपल्या मनातली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करतात. इथे खरंच आल्यावर मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते. आत्ताच नृसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन घेतलं आहे आणि त्रिवेणी संगम बघायला आलेलो आहे. त्रिवेणी संगम बघितला आत्ताच. 3 नद्यांचा इथे छान असा संगम झालेला आहे. मागे मस्त हिरवगार शेत वगैरे आहे, मस्त मोकळा आभाळ आहे आणि खूप छान नदी आहे. पण नदीचं पाणी थोडं आटलं आहे आता पाऊस नसल्यामुळे. तुम्ही सुद्धा एकदा तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर अशी एकदा ट्रिप करा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे मला नक्की सांगा. तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.